माझ्या वडिलांची मिरासे गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासे गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिरासे गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासे गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखला दारवंटा, उपवास परने रखला दारवंटा, उपवास पारणे राखला दारवंटा, उपवास परने रखला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे, केला भोगवटा मला गे, केला भोगवटा मला गे, वंश परंपरा दासमी अंकिता, वंश परंपरा दासमे अंकिता, वंश परंपरा दासमी अंकिता, वंश परंपरा दासमे अंकिता, तुका मोकली राज बोला, तुका मोकलिक लाज कोना, तुका मोकलिक लाज कोना, वंश परंपरा दासमी अंकिता, वंश परंपरा दासमे अंकिता, वंश परंपरा दासमी अंकिता, वंश परंपरा दासमे अंकिता, तुका मोकली लाज बोला, तुका मोकलिक लाज कोना, तुका मोकलिक लाज कोना, उपवास पारणे राखला दारवंटा, परने रखला दारवंटा, उपवास पारणे राखला दारवंटा, परने रखला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे, केला भोगवटा मला गे, केला भोगवटा मला गे, विठोबा रखुमाई, टाळी वाजवा विठोबा रखुमाई, जय भजन करा, टाळी वाजवा.
जय श्रीराम. आहा. गेला मग बिंडा हा मला गेला मग माझा हा मला उपवासा बरे लागला दार बिंडा उपवासा बरे लागला दार बिंडा माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणी राखिला दारवंटा, केला भोगवठा मालागी. वंश परंपरा दासमी अंकिता, वंश परंपरा दासमी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा. उपवास पारणी राखिला दारवंटा, केला भोगवठा मालागे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हे पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हो पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या. पांडुर प्रथम नमन, दुसरे चरण संताचे या. हो त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार. दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे या. त्यांच्या कृपादार त्यांच्या कृपादार हे पांडुरंग करा प्रथम नमन, दुसरे चरण, दुसरे चरण संत. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण, दुसरे चरण संताची या, संताची या, संताची या. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केले असता स्मरण, होई सकल विद्यांचे अधिकरण. तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुन्याथ. नमो सद्गुरु तुखया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो ज्ञानेश्वरा,
ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा 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 तुमचा नगला दलो तुमचा नगला दलो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालं चराचर नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहाला दलो पावन झालो चराचरी ओ नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी 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 ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चिराचरी ऐसियांचा पदर धरा जेने देव येईल घरा ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी प्रस्तुत प्राप्त समय या काशीत परिवारामध्ये होत असणारी आजची ही कीर्तनाची सेवा बाबासो अनंत काशीत ह्या बाबांच्या वर्ष श्रद्धाच्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा आज या काशीत परिवारामध्ये होते. कीर्तनाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जो उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गाने कमवतो त्याला हराम म्हणतात, गेलेला परत उठत नाही ही राम म्हणतात, जो तुमच्या आमच्यामध्ये निरंतर जागा आहे त्याला आत्मा राम म्हणतात. आणि या विश्वाचा मालक ज्याला नेहण्यासाठी या बहुतलावावरती आला अशा साधूला संत तुका राम म्हणतात. जगद्गुरु जगतवंदनीय जगश्रेष्ठ तुकोबारे अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी राजांचे आध्यात्मिक गुरु, खऱ्या अर्थानं ज्यांचं नाव घेतलं तरी यमानं थरथर कापावं, ज्यांच्या नावातली ताकदच एवढी मोठी आहे की आज 350 पावणे 400 वर्षे होत आहेत, परंतु नाव घेतल्यावरती अजूनही आमच्या अंतकरणामध्ये ती क्षमता निर्माण होते की अध्यात्म म्हणजे काय असतं. अशा तुकोबार याच्या गाथेमधला 3 चरणाचा साधा सोपा सर्वांच्या पाठांतरातला विठेवरच्या मालकाला काही ना काहीतरी प्रश्न विचारणारा आणि साक्षात भगवंताबरोबर भांडण करणारा अभंग तुकोबार यांचा आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार देतोय. पाठीमागच्या वर्षी आपल्या नश्वर देहाचा त्याग करून बाबा तुमच्या आमच्यातून निघून गेले. माणसं येतात निघून जातात, पण प्रेमाची, आपुलकीची, परोपकाराची, एकत्वाची भावना मायबाप खऱ्या अर्थानं अंतकरणात जागी करून जातात. 1 वर्षापूर्वी नश्वर देह सोडला बाबांनी, पण आज 1 वर्षानंतर बाबांचं स्मरण या कुटुंबामध्ये होत आहे. खऱ्या अर्थानं कीर्तनाची सेवा ज्या काशीत परिवारामध्ये होते तो आमचा पंकज भैया. आम्ही एकाच शिलेदाराचे मावळे आहोत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज येण्याचा योग लाभलेला आहे. मी पहिल्यांदा या काशीत परिवारावरती आतोनात प्रेम करणारे त्यांचे पाहुणे मंडळी, गावकरी, टाळकरी, वारकरी, माळकरी, गायक, वादक, रायगडाचे छत्रपती शिवाजी राजे, आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा आणि उपस्थित असणारे सर्व भक्तजन, गुणीजन सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतोय. आणि पंढरपूरचा पांडुरंग या ठिकाणी मायबा परत एकदा त्यांच्या चरणावरती डोकं ठेवतोय आणि सेवेला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक घे पायावरी,
मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या हे मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या हे संताच्या संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. तुम्हा मायबापाच्या चरणावरती परत एकदा नतमस्तक होतोय. माझं सर्वांच्या चरणावरती एकच विनंती आहे. मला वाटतं आता 11 वाजलेत, बरोबर ना? आपलं कीर्तन सुद्धा बरोबर 10:05 सुरू झालेलं आहे. 12:05 पुष्पवृष्टी होणार म्हणजे होणार, त्याची जबाबदारी माझी. पण विनंती मात्र एकच आहे. फार प्रेम दिले तुमच्या गावाने मला. पाठीमागच्या आठवड्यात पिंपळे गावात आलो, त्याच्या आधी आलो, आज या काशीत परवाऱ्यामध्ये आलेलो आहे. अभंग गोड तुकोबार यांचा 3 चरणाचा आहे. अनेक लोकांना प्रश्न पडला असेल, हा अभंग सेवेसाठी इथं का घेतला असेल? त्याचं कारण एक आहे, ज्या साधू संतांनी मायबाप खऱ्या अर्थानं प्रपंच नाही तर परमार्थ मोठा करण्याचं काम केलं, भगवंताच्या समोर देवाला मागितलं तर देवाचं कधीच नाही मागितलं. आज जगद्गुरु तुकोबार या देवाबरोबर भांडण करतायत या अभंगाच्या 3 चरणामध्ये. काय असती संपत्ती, काय असती वतनदारी, काय करावं माणसानं, कुठलं धन खऱ्या अर्थानं साठवावं, या सगळ्या गोष्टी आज जगद्गुरु तुकोबार या तुम्ही आम्हाला सांगतायत. त्याच्यामुळे माझी विनंती एकच आहे, सर्वजण मला सहकार्य करतील, मनाचं कान करतील आणि इथून पुढे 1 तास या अभंगाचं चिंतन खऱ्या अर्थानं श्रवण करतील. अपेक्षा बाळगतो आणि पुढे जातो. विठ्ठल. माणूस जन्मल्यापासून ते मरेपर्यंत स्वतःची संपत्ती वाचवण्याचं काम करतो. आता लक्ष द्या. जन्मल्यापासून ते मरेपर्यंत स्वतःची संपत्ती वाढवतो, स्वतःची संपत्ती जतन करतो, स्वतःचं वतन वाढवतो, स्वतःचं वतन जतन करण्याचं काम करतो. पण कुठली संपत्ती वाढवली पाहिजे, कुठली संपत्ती जतन केली पाहिजे, कुठलं वतन वाढवलं पाहिजे, हे माणसाला आजही कळत नाही. खऱ्या अर्थानं शास्त्र वाचलं तर शास्त्रामध्ये 6 प्रकारच्या संपत्ती तुम्हाला सांगितल्या. आता लक्ष द्या. पहिली संपत्ती आसोरी संपत्ती आहे. 6 संपत्ती सांगतो आणि पुढे जातो. आसोरी संपत्ती, धनसंपत्ती, ज्ञान संपत्ती, पुण्य संपत्ती, दैवी संपत्ती आणि नाम संपत्ती. विठ्ठल. विठाला 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 विठाला. हिंदू धर्माचं शास्त्र जर उघडलं तर त्या शास्त्रामध्ये साधू संतांनी आम्हाला 6 प्रकारच्या संपत्ती सांगितल्या. आसोरी संपत्ती, ज्ञान संपत्ती, धन संपत्ती, पुण्य संपत्ती, दैवी संपत्ती आणि नाम संपत्ती. निश्चित रूपाने आम्ही कुठली संपत्ती जतन केली पाहिजे, संपत्तीचा प्रकार वेगळे आहेत, लक्ष द्या, पण परिणाम सुद्धा वेगळेच आहेत. आसोरी संपत्तीचा परिणाम म्हणजे नरक आहे. धनसंपत्तीचा परिणाम म्हणजे विषय वासना आहे. ज्ञान संपत्तीचा परिणाम म्हणजे खऱ्या अर्थानं मुक्ती आणि मोक्ष आहे. पुण्य संपत्तीचा परिणाम म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हाला तो जतन करता आला पाहिजे, या मानवी देहाचं कल्याण करता आलं पाहिजे. दैवी संपत्तीचा परिणाम म्हणजे आम्हाला भगवंताच्या समीप राहता आलं पाहिजे. आणि नाम संपत्तीचा परिणाम म्हटल्यावरती आम्हाला मुक्त होता आलं पाहिजे. विठ्ठल. विठाला 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 विठ्ठल राम विठ्ठल. पोंदवाडीकर, आज या जगाच्या पाठीवरती प्रत्येक जणाला वाटतं की माझी संपत्ती मोठी झाली पाहिजे.
आजकाल कुणाला संततीची मायबाप खऱ्या अर्थानं काळजी आहे? ज्याला त्याला संपत्तीची काळजी आहे. संपत्ती गोळा करणारी, संपत्ती वाढवणारी माणसं या जगाच्या पट्टीवरती स्वार्थी भावनेनं जीवन जगत असतात. पण याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये 350 पावणे 400 वर्षापूर्वी एक संत जन्माला आले की ज्या साधूने, ज्या संतांनी तुम्हाला ती संपत्ती सांगितली की ज्या संपत्तीतून तुम्हाला तरता आलं पाहिजे, ते संत म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे. तरता आलं पाहिजे माणसाला. पण मायबाप या 6 प्रकारच्या संपत्ती जतन करताना सगळ्यात महत्वाची 7वी संपत्ती सांगतो आणि पुढे जातो. आसोरी संपत्ती, ज्ञान संपत्ती, धन संपत्ती, दैवी संपत्ती आणि नाम संपत्ती. या संपत्तीच्या पलीकडून जाऊन एक संपत्ती देवानं अशी दिली की ती संपत्ती जतन केल्याशिवाय आम्हाला आमच्या जीवाला मोक्ष मिळत नाही. ती संपत्ती म्हणजे देह संपत्ती. आता लक्ष द्या, सुरुवातीची प्रस्ताविका कळायला थोडीशी अवघड जाईल, पण मी अतिशय सोपी करून सांगणार आहे. आणि माझं कीर्तनच पूर्ण सगळं अभंगावरती धरून असतं. ऐका ऐका ऐका. भगवंताने आम्हाला देह नावाची संपत्ती दिली. पण मामा, देह नावाची संपत्ती दिल्यावरती ती संपत्ती लोकांना किती कळाली हो? काही लोकांना या देहाची किंमत कळाली, तर काही लोकांना या देहाची किंमत आजही कळत नाही. ज्या भगवंतानी मायबाप तुम्हाला देह संपत्ती दिली, ती देह संपत्ती किती लोकांना कळाली? पण हीच देह संपत्ती काय असते ही स्वर्गातल्या देवदेवतांना कळाली. स्वर्गेचे ते अमर, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यू लोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा, जन्म मृत्युलोकी व्हावा. स्वर्गीच आई माझा इच्छितात देवा, मृत्युलोकी व्हावा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा, मृत्युलोकी व्हावा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, जन्म आम्हा, जन्म आम्हा. स्वर्गीचे ते अमर इच्छितात ते देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. फुकाट मिळालेल्या नरदेहाची किंमत माणसाला कळत नाही पोधेवाडीकर. पण त्या नरदेहाची किंमत त्या स्वर्गातल्या देवदेवतांना कळाली. स्वर्गीचे ते अमर इच्छितात ते देवा. काय इच्छा आहे? तर मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. अरे आम्हाला फुकट जन्म मिळाला पण त्याची किंमत कळाली नाही. रस्त्यानं जाणारा एक भिकारी आहे, रोज दुसऱ्याच्या दारात भीक मागावी, रोज दिलं तर खावं पोटाला. पण एक दिवशी दारात भीक मागणारा भिकारी रोज सकाळी झोपेतून उठावं, अंगावरती फाटकी कपडे परिधान करावी, पायामध्ये तुटलेल्या चपल्या घालाव्या आणि रोज दुसऱ्याच्या दारात जावं. एखाद्यानं दिलं तर खावं, नाही दिलं तर तसंच पुढं जावं. पण एक दिवशी त्या भिकाऱ्याला 100 रुपयाची नोट सापडली. कितीची? 100ची. बोलत राहा पोदेवाडीकर. और रुपया आटाना 10 रुपयाची नोट घेणारा भिकारी 100 रुपये सापडल्यावरती किती आनंद बाबा झाला असेल. भिकाऱ्यानं ठरवलं रोज खातो पोटाला, रोज. पण आज मात्र या 100 रुपयाचं पोटाला खायचं नाही. मग सकाळच्या 7 वाजता लॉटरीवाल्याच्या दुकानाच्या समोर उभा राहिलं. लॉटरीवाला झाडवत होतं दुकान. भिकारी बघितलं, तळपायाची आग मस्तकाला गेली. ए भिकाऱ्या, अजून भवानी झाली नाही, दारात आलास? भिकारी म्हणते, भवानी करायला तर तुझ्या दारात आलोय. लक्ष द्या. 100 रुपये दिला आणि 25 लाखाचं तिकीट घेतलं लॉटरीचं. कुणी बाबा? भिकाऱ्यानं. आता बोलत राहायचं सर्वांनी. 100 रुपयाचं तिकीट घेतलं, 25 लाखाच्या लॉटरीचं 100 रुपयाचं तिकीट. कर्मधर्म संयोगानं भिकाऱ्याला 4 दिवसानंतर सोडत झाली आणि 25 लाखाची लॉटरी भिकाऱ्याला लागली. अरे अंगावरती फाटलेली कपडे, पायामध्ये तुटलेले ज्वार, रोज दुसऱ्याच्या दारात मागावं तो भिकारी आज लखपती झालेला आहे.
डोळ्यातनं आनंदाचा अश्रू हातात भिकाऱ्याच्या, आणि रडता रडता डोळ्याच्या समोर पाठीमागचा दिवस आठवले. आणि तोच भिकारी एका वाण्याच्या दुकानात गेला. वाणी दादा, आजपर्यंत लय उदार दिलं बरं, पण आज शेवटचं मागायला तुमच्या दारात आलोय. काय देऊ? वाणी दादा, 1 लिटर रॉकेल द्या आणि 1 काड्याची पेटी द्या. 1 लिटर रॉकेल आणि काड्याची पेटी घेतलेला भिकारी गावाच्या बाहेर माळावरती केला. बाबा, अंगावरची सगळी फाटलेली कपडे काढली, ढीग मांडला, तुटलेल्या चपल्या काढल्या, ढिगावरती ठेवल्या, रॉकेल वतलो तिच्यावरती 1 लिटराचं, आणि भिकारी त्या ढिगाऱ्याला बोलतो, दादा अरे आयुष्यभर तुझ्यामुळे अवहेलना सहन करावी लागली. ज्याच्या दारात गेलो त्यानं भिकारी म्हटलं, पण आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. वडलेली काडी त्या ढिगाऱ्याला लावली, आणि ढिगाऱ्याला लावल्यावरती सगळं जळून राख झाल्यावरती लक्षात आलं, जी लॉटरी लागली त्याचं तिकीट सुद्धा त्याच खिशात होतं. पुंदेवाडीकर, अरे 3.5 हाताच्या देहाची लॉटरी देवानं तुम्हा आम्हाला दिली, पण आम्ही फक्त आणि फक्त प्रपंचाच्या वतनासाठी जळून घालवली. चुकल्यावर फेरा पाडे, चुकल्यावर फेरा पाडे, चुकल्यावर फेरा पाडे, चुकल्यावर फेरा पाडे. हे शेवटची पाळी एका मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, हे शेवटची पाळी एका मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. हो चुकल्यावर फेरा पाडे, चुकल्यावर फेरा पाडे, ए चुकल्यावर फेरा पाडे, चुकल्यावर फेरा पाडे. हे फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर फेरा पडे, संत लिहितात. अरे 84 लाख लक्षणी फिरावं लागतं या जीवाला, आणि फिरल्यावरती शेवटचा जन्म माणसाचा मिळतो. देवानं सांगितलंय, शेवटचा जन्म या माणसाच्या देहात आलाय, पण ऐक, डोळ्याच्या समोर 2 रस्ता आहेत तुझ्या, लक्ष द्या. चांगलं कर्म करून तुला स्वर्गात जायचंय का वाईट कर्म करून तुला परत एकदा 84 लक्ष योनीमध्ये जायचंय. पोंदेवाडीकर, आजपर्यंत लोकांनी तुम्हाला नरक सांगितला, स्वर्ग सांगितला, पण आम्हाला कळाला नाही. स्वर्ग म्हटलं की माणसं वर बघते दी, जणू का 10-5 माघारी आली दी, आणि नरक म्हटलं की माणूस खाली बघतोय पाताळात. पण खरं सांगू का, स्वर्ग हा जिवंतपणी आहे आणि नरक सुद्धा जिवंतपणीच आहे. खऱ्या अर्थानं चांगलं कर्म केलं तर परत एकदा तो मोक्ष आहे, आणि वाईट कर्म केलं तर 84 लक्ष योनीमध्ये फिरायचं, त्यालाच नरक म्हटलं संतांनी. शेवटची पाळी. माणसाचा जन्म एकदा आहे महिला मंडळ, पण या माणसाच्या जन्मातना माणसाला कळालं, आम्ही सदैव ती धनसंपत्ती वाढवत गेलो, वतन वाढवत गेलो, हा देह सदैव त्या धनसंपत्तीसाठी खर्च करत राहिलो, पण नाम नावाची संपत्ती, दैवी नावाची संपत्ती, ज्ञान नावाची संपत्ती आम्हाला कधी कळाली नाही. तुकोबऱ्या गोड प्रमाण देत आहेत. आयुष्य वेचुनी कुटुंब पोसिले, काय हित केले सांग बाबा, काय हित केले सांग बाबा, ए काय हित केले सांग बापा, काय हित केले सांग बापा. हे आयुष्य वेचोनी पोचले कुटुंब, आयुष्य वेचोनी पोचले कुटुंब, काय गीत केले सांग बाबा, काय गीत केले सांग बाबा. आयुष्य वेचोनी कुटुंब पोसिले, आयुष्य वेचोनी कुटुंब पोचले, काय हित केले सांग बापा, काय हित केले सांग बापा, सांग बाबा. आयुष्य वेचुनी पोसिले कुटुंब, काय हित केले सांग बापा. फुकाचा चाकर झाला शिकाबाडी, नाही सुखगडी भोगावया तुकोबाऱ्याचे कोवे. तुकोबा सांगतात, भल्या माणसा
हाडाचं काढ रक्ताचं पाणी नेत्राचा दिवा केला कुठल्या संपत्तीसाठी तर धनसंपत्तीसाठी. पण भल्या माणसा तुला नाम नावाची संपत्ती कळाली नाही, दैवी संपत्ती कळाली नाही, ज्ञान नावाची संपत्ती कळाली नाही. भोंदेवाडीकर, ज्या गोष्टीला तुम्ही आम्ही जीवन म्हणतो त्याच गोष्टीला मायबाप संत जीवनाचा प्रवास म्हणतात. ज्या गोष्टीला तुम्ही आम्ही आयुष्य म्हणावं त्या गोष्टीला संतानं जीवनाचा प्रवास सांगितला. या नरदेहात आल्यापासून ते मरेपर्यंत हा जीवनाचा प्रवास आहे. तो तिथंच थांबत नाही, तर तो परत एकदा 84 लक्षणीपर्यंत जातोय. पण आम्हाला मात्र तो प्रवास कळाला नाही. माणसं म्हणतात ज्या दिवशी एखादा जातो त्या दिवशी सगळ्या गावाचं नुकसान होतं. ठीक आहे, पण गावाचं नुकसान होत नाही दादा हो. जो जातो त्याचं नुकसान होतं, त्याचा नरदेह निघून जातो. ही गोष्ट मात्र तुम्हाला आजपर्यंत कधी कळाली नाही. नदीच्या पुलावरून जाणारं एक गाढव नदीत पडलं बरं मारुती महाराज, आणि गाढव पाण्यात पडल्यावरती मोठ्यानं वरडायला लागलं, बाबा दुनिया बुडाली, दुनिया बुडाली, दुनिया बुडाली. गाढव वरडतय महिला मंडळ. आणि मग त्या गाढवाचं वाक्य 4 जणांच्या कानावरती गेलं. अरे गाढव पडलंय नदीत पण म्हणतोय दुनिया बुडाली. का दुनिया बुडेल गाढव गेल्यावरती? मग चौघानं गाढवाला नदीच्या पात्रातून बाहेर काढलं मामा, आणि गाढवाला प्रश्न केला, गाढवा पडला त्यात नवल नाही. बघा, पडला त्यात नवल नाही, पण पडल्यावरती एक वाक्य बोलला की दुनिया बुडाली, दुनिया बुडाली. अरे तू मेल्यावरती दुनिया बुडायला तू काय पंतप्रधान आहे का देशाचा? तू महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहे का? बर तू मेल्यावरती टायगर ऑपरेशन थांबणार आहे का? ऐ कळतंय का? नेमकं महाराज 2 माणसाची नावं खराब केली या लोकांनी. एक म्हणजे ऑपरेशन डॉक्टर लोकांची, आणि टायगर म्हणजे ते वाघाचं सिंहाचं. ऐका, चांगल्या माणसाची बदनामी करायला लागली लोक आजकाल. मग त्या गाढवाला प्रश्न केला, गाढवा सांग ना, तू मेल्यावरती दुनिया बुडायला तू हायस तरी कोण? आमच्या गावचा सरपंच आहे. गाढव म्हणला, बाबा हो मला एकदा श्वास तरी घेऊ द्या, मग सगळं सांगतो. आणि मग गाढवानं सांगितलं, दादा हो मी आत पडल्यावरती एक वाक्य बोलत होतो की दुनिया बुडाली, दुनिया बुडाली. अरे मी गेल्यावरती माझ्यासाठी तर दुनियाच बुडाली ना. मला जगाचं काय घेणं देणं आहे दादा हो. एक दिवशी आपली सुद्धा दुनिया बुडणार आहे, एक दिवशी आपली सुद्धा दुनिया संपणार आहे. पण दुनिया संपायच्या आधी तुम्हाला आणि मला सावध व्हावं लागेल महाराज. ज्या जगद्गुरु तुकोबारायाने तुम्हाला आणि मला सावध केलं. अरे कुठली संपत्ती जतन करता आली पाहिजे तुकोबा आम्हाला सांगतायत. आणि मग आज आजच्या अभंगाच्या सारांशाकडे तुम्ही आम्ही गेलो. 6 प्रकारच्या संपत्तीपैकी एक संपत्ती तुकोबारायांनी सांगितली. कुठली? तर भगवंत नावाची, नाम नावाची संपत्ती अभंगाच्या पहिल्या चरणात. माझ्या वडिलाचे मीराचे का देवा, माझ्या वडिलाचे मीराचे का देवा. माझ्या वडिलांचे मीराचे का देवा, माझ्या वडिलांचे मीराचे का देवा.
पांडुरंगा माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणी राखीला दारवंटा, केला भोगवटा मला गे. ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबार या संवाद साधतायत भगवंताशी. मी सुरुवातीला प्रस्ताविका सांगताना तुम्हाला संपत्तीचे 6 प्रकार सांगितले. आता लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबार या पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभा राहिले आणि देवाला काही प्रश्न विचारू लागले. तुकोबा सांगतात, देवा, अरे माझ्या वडिलाची मिराशिगा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबा आणि भगवंताचं भांडण आहे, पण याच्यामध्ये मात्र तुकोबार या देवाला भांडतायत. तुकोबा सांगतात, देवा, खऱ्या अर्थानं माझ्या वडिलाची वतनदारी, माझ्या वडिलाची मिरासिगा म्हणजे वतनदारी, संपत्ती, जहागिरी एकच आहे, ती म्हणजे तुझ्या चरणाची सेवा. पोंदवडीकर, तुकोबार याचं वतन आणि आपल्या आई वडिलाचं वतन याच्यात फरक आहे. लक्ष द्या. तुकोबार याच्या वडिलाची वतनदारी कालही तेवढीच, आजही तेवढीच आणि उद्या सुद्धा तेवढीच, फरक नाही. पण आमच्या आई वडिलाची वतनदारी काल किती होती, आज किती आहे आणि उद्या किती राहणार आहे. थोडं सोपं करू का? जगद्गुरु तुकोबार याच्या वडिलाची वतनदारी शाश्वत आहे आणि आपल्या आई बापाची वतनदारी नश्वर आहे. लक्ष द्या. तुकोबार सांगतात, माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, अरे तुझी चरण सेवा पांडुरंगा. ए देवा, तुझ्या चरणाची सेवा म्हणजे माझ्या बापाची जहागिरी आहे, वतनदारी आहे, संपत्ती आहे. 6 संपत्तीपैकी तुकोबार यांनी एक संपत्ती आपली केली, ती म्हणजे नाम नावाची, ती पण देवाच्या. तुकोबार याची वतनदारी कळाली पाहिजे. नाम नावाची संपत्ती आणि धन नावाची संपत्ती याच्यात फरक आहे. पोदवडीकर, साधू संतांनी नाम नावाची संपत्ती देवाची मोठी केली. नाम चांगल चांगल माझे कंठी राहू म्हणे, कपी गोळी उधारीने मुक्त केले रक्षिता. नाम चांगले चांगले. साधू संतांनी आम्हाला नाम नावाची वतनदारी जगद्गुरु तुकोबार यांनी शिकवली. आता लक्ष द्या. सामान्य जीवाची वतनदारी आणि तुकोबार याची वतनदारी. आता थोडासा विस्तार वेगळ्या मार्गाला नेतोय. बर, तुकोबार याची वतनदारी म्हणजे परमार्थिक आहे आणि आपल्या आईबापाची वतनदारी म्हणजे प्रापंचिक आहे. काय म्हणायचं तुम्हाला? बोलत राहा. खरं का खोटं महाराज? तुकोबार याच्या वडिलाची वतनदारी परमार्थिकच आहे आणि आपल्या आईबापाची वतनदारी कशी आहे मामा? प्रापंचिक आहे. लक्ष द्या. तुकोबार याच्या वडिलाची वतनदारी कालही संपली नाही आणि उद्याही संपणार नाही, पण आपली मात्र राहील का याची गॅरंटी. बोलत राहा. लक्ष द्या. मग याचा अर्थ असा आहे, तुकोबार सांगतात की माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, अरे तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा, तुझ्या चरणाची सेवा म्हणजे ही माझं वतन आहे. महाराज, तुकोबार यानं भगवंताकडे मागत असताना प्रपंचाचं कधी मागितलंच नाही. तुकोबार यानं प्रपंच नावाच्या वतनदारीसाठी कधी मागितलं नाही, पण तुकोबार यानं मागताना सदैव परमार्थिक वतनदारीसाठी मागितलं. काय प्रपंच होता तुकोबार याचा. लक्ष द्या. आधी तुकोबार याची प्रपंचिक वतनदारी सांगतो आणि मग परमार्थिक वतनदारी. आता लक्ष द्या. काय प्रपंच आहे हो तुकोबांचा. तुकोबार याचे सासरे आप्पाजी गुळवे, त्यांचं नाव, पुण्याचे. 3600 एकराचा ऊस त्या काळी. लक्ष द्या. कुणाचा? ओय, सासऱ्याचा. किती? 3600 एकराचा ऊस.
आमच्या सासऱ्याचा 10 एकर आहे, तरी जावाय वळवळ करतोय. आणि धोंड्याचा महिना काल परवाच संपला, सगळं जावाय सोन्यावरनं चांदीवालं आलं का नाही महिला मंडळ. म्या 10-15 जावाय असं बघितलं, हातात चांदीचा अंगठ्या. म्हणलं असं का? अरे मागच्या वेळेस सोन्याची घेऊन आला, आता चांदीची. म्हणला मोदी साहेबाचं ऐकावं लागतंय. ऐका ऐका ऐका. आणि सासऱ्याला बी बरं झालंय, मला वाटतं पुढच्या वेळेस बी मोदीच येणार. ऐका. आणि मग महाराज तुकोबाऱ्याच्या सासऱ्याची वतनदारी, तुकोबाऱ्या सासऱ्याचा 3700 एकराचा ऊस. तुकोबाऱ्याची पत्नी जिजाबाई तिचं नाव. महिला मंडळ अतिशय सुंदर चरित्र ऐकून घ्या एकदा, काय प्रपंच आहे तुकोबांचा. जिजाबाई दर दिवाळीला आपल्या माहेराला यायच्या, दर दिवाळीला बरं का. आणि प्रत्येक दिवाळीला भाऊ साडी घ्यायचा, एकच साडी असायची दादा. हा प्रपंच आहे जगद्गुरु तुकोबांचा, कान देऊ नये का. प्रत्येक सणाला नव्हे तर दिवाळीच्या सणाला एक साडी घेतलेली आहे जिजाबाईला. जिजाबाईनं अंगावरती साडी परिधान करावी, आरशात पाहू. एखाद्या पतिव्रतीनं अंगावरती चांगली साडी घातली, अंगावरती सोनं नाणं घातलं, तर तिला वाटतं पहिल्यांदा आपल्या पतीनं आपल्याला पाहिलं पाहिजे. आणि टचकन डोळ्यातनं पाणी वाहिलं. आरशाकडे पाहता पाहता माझी जिजाबाई रडायला लागली. विरह झाला जगद्गुरु तुकोबारायाचा. रडता रडता आपल्या भावाला सांगते, ए दादा सोड रे माझ्या सासराला, काय खावं माझ्या नवऱ्यानं, कुठं जावं, कसं खावं रे. दादा सांगतो, ए तायडे, अगं काय राहिलं तुझ्या पतीकडं सांग ना. 4 दिवस दिवाळीला आली, चांगलं खा आणि मग जा. पण पतिव्रता होती ती, रडायला लागली. दादा आत्ताच्या आत्ता मला देहूला सोड माझ्या पतीकडं. गाडी झुंपली भावानं, बैल झुंपली गाडीला. हातामध्ये बैलांचा कासरा घेतला माझ्या तुकोबाऱ्याच्या मेहुण्यानं. आणि पाठीमागं जिजाबाई बसल्या. लक्ष द्या महिला मंडळ. गाडी पुण्यातून देहूला निघाली. पहिल्यांदा एक भाऊ बहिणीच्या घरी निघालाय. डोळ्याच्या समोर वाटतं की बहिणीचा प्रपंच कसा आहे. आणि जाता जाता प्रश्न विचारला, ए तायडे कसा आहे ग तुझा वाडा. शब्द ऐकला, डोळ्यात टच करणं पाणी वाहिलं माझ्या जिजाबाईच्या. रडायला लागली. ए दादा, देहू गावात गेल्यावरती जिथं थांब म्हणाल तिथं थांबतो तुझ्या बहिणीचा वाडा. देहू लागलं, झोपडपट्टी संपली. ज्या घराची कौलार उडून गेलेत, घराच्या भिंती तुटलेत, समोरची तुळस पडलेली आहे, समोरचा रांजण फुटलेला आहे. आणि भावाला प्रश्न केला, दादा हे तुझ्या बहिणीचा वाडा. वाडा पाहिला पडलेला आणि भाऊ रडायला लागला. जिजाबाई, अगं ज्याच्या घराच्या माणसाला, एखाद्या कामगाराला राहायला सुद्धा चांगलं घर आहे ग तुझ्या भावाच्या दारात. काय तुझ्या नवऱ्याचा प्रपंच आहे जिजा. खाली उतरली गाडीतून. लक्ष द्या, त्या काळची जिजाबाई, अरे कसला प्रपंच केला असेल तिनं. आज आम्हाला थोडं काही कमी पडलं तर आम्ही नवऱ्याच्या अंगावरती धावून जातो रे. खाली उतरल्यावरती मडकं आणलं पाण्याचं, भावाच्या हातात दिलं. चांदीच्या तांब्यात पाणी पिणारा भाऊ बहिणीच्या घरासमोर मडक्यात पाणी पित होता. मडक्यात. जिजा, अगं ज्याच्या घरचा नौकर चाकर सुद्धा चांदीच्या तांब्यात पाणी पितात ग. काय परिस्थिती ग तुझ्या प्रपंचाची. घरात नेलं भावाला, बसायला पोत टाकलं फाटलेलं. लक्ष द्या, फाटलेलं बरं का. भाऊ पोत्यावरती बसला आणि बसल्यावरती लक्ष गेलं घरातल्या चुलीवरती. ज्या चुलीवरती इतभर गवत वाढलेलं आहे. भावाच्या डोळ्यात पाणी वाहू लागलं. जिजाबाई, अगं इतभर गवत जर चुलीवरती वाढत असेल तर चूल कधी पेटवलीस ग. शब्द ऐकला आणि दाही मोकळून जिजाबाई रडायला लागली. दादा, गेली 2 महिने झालं तुझ्या बहिणीच्या घरची चूल पेटली नाही रे दादा. काय खाल्लं ग तायडे. रोज सकाळी पहाटे 5 वाजता उठावं, शेतातल्या बांधावरती उमराच्या झाडाची उमरं गोळा करावी टोपलीवर
आणि तुझी बहीण रोज टोपली भर उमरा आणते आणि 2 महिने खाते रे दादा. शब्द ऐकला आणि भाव रडायला लागला. रडणाऱ्या भावाचा हात हातात घेतला आणि बहीण सांगू लागली भावाला, पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी, आज आले ऋषिकेशी. पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी. काय करू उपचारे. रडणारी जिजाबाई आपल्या भावाला सांगते, ए दादा, घराची कौलार तुटून गेली रे तुझ्या बहिणीच्या. घराच्या भिंती पडून गेल्या. घराच्या समोरचा रांजण फुटला जिजाबाईच्या. 2 महिने झालं उमर खाते तुझी बहीण. हा प्रपंच तुकोबारायाचा आहे, पण ऐक, जगाचा बाप या तुकोबाला भेटायला येतो. हा परमार्थ तुकोबारायाचा आहे. ऋषिकेशी खिशातला 5 रुपयाचा ठोकळा, त्या काळचा 5 पैशाच हातात घेतला भावानं. ए तायडे, जाता जाता हा ठोकळा तुझ्यापाशी ठेवू ग. हातातले पैसे भावाच्या हातात दिले आणि सांगितलं, ए दादा, स्वराज्याचा छत्रपती शिवाजी राजा आलता या तुकोबाच्या दारात. पैसे, माणिक, मोती, संपत्ती सगळे आणली रे शिवाजी राजान. पण त्या स्वराज्याच्या छत्रपती शिवाजी राजाला माझा नवरा सांगतो, राज, सोन्या आणि नाणे आम्हा माती समान. राज, तुमसे ये रवित धने ते मज मृत्यु के समाने. ते मजा मृत्यु के समाने. रडणाऱ्या भावानं गाडी झुंपली दादा. डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा होत्या तुकोबा रेयाच्या मेहुण्याची. रडतायत. ए तायडे, घरी गेल्यावरती बाबा विचारतील, कसं चाललं माझ्या पोरीच. काय उत्तर देऊ सांग ना ग. तुकोबा रेयाची पत्नी जिजाबाई सांगते आपल्या भावाला, ए दादा, घरी गेल्यावरती बाबाने विचारलं ना पुरीचा प्रपंच कसा आहे तर सांग. भले पुरीला खायला अन्न मिळत नसेल, नेसायला अंगावरती वस्त्र मिळत नसेल, पायामध्ये घालायला चप्पल मिळत नसेल, पण तुमच्या पोरीच्या दारात जगाचा मालक पाणी भरतो एवढं सांग. महाराज विठ्यावरती उभा असणाऱ्या पांडुरंगाला प्रश्न केला तुकोबारायाने, ओ देवा, आमचा प्रपंच निकृष्ट आहे पण आमचा परमार्थ उत्कृष्ट आहे. सांगा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. वाढ वडिलांपासून आलेली ही सेवा आहे देवा.
सेवा मागतो म्हणजे भीक मागत नाही तुझ्या दारात, आमचे उपकार आहेत तुझ्यावरती. आणि म्हणून मायबाप आजही तुकोबार या म्हटल्यावरती वाटतो या जगाच्या पट्टीवरती किती देवाचं नाव श्रेष्ठ आहे. धनसंपत्तीपेक्षा नाम संपत्ती मोठी केली आमच्या तुकोबाने. आणि म्हणून सांगतोय धन्य तुकोबा समर्थ. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. तिने केला हा पुरुषार्थ, तिने केला हा पुरुषार्थ रे. तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. काय पुरुषार्थ तुकोबारायांचा लक्ष द्या. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा घेतलेला आहे तुमच्या दारात. आणि चरित्र सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचं सांगितलेलं आहे. याच्या मागचं पाठीमागचं कारण एकच आहे, लक्ष द्या बाबा. कुठली संपत्ती कुठलं वतन माणसानं मोठं केलं पाहिजे. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत आम्ही प्रपंच नावाची संपत्ती मोठी करतो महिला मंडळ. माणसं पोटाला खात नाहीत, पोटाला इतकं कष्ट आहे आमचं प्रपंचासाठी. पण कधीतरी त्या प्रपंचाला प्रश्न विचारा, ए प्रपंचा, अरे तुला मोठं करण्यासाठी हाडाचं काढ, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा केला रे आम्ही. पण तुला मोठं करून शेवटच्या क्षणाला तुझा आम्हाला फायदा तरी काय आहे? विचारा प्रश्न. आणि फार सोपा प्रश्न विचारतोय मी तुमच्या गावात, लक्ष द्या. ज्याचं 60 वय झालं, ज्याचं 70 झालं, ज्याचं 80 झालं, ज्याचं 90 झालं, ज्याचं 100 झालं, जो संपण्याच्या मार्गावरती आता आलेला आहे, त्या लोकांना माझा प्रश्न आहे, बाबा हो, बालपण गेलं, तारुण्य गेलं, म्हातार वय सुद्धा आता निघालंय, द्या उत्तर. आयुष्यभर जगलास प्रपंचासाठी, पण प्रपंचानं समाधान नावाची गोष्ट जीवनात दिली कधी? लक्ष द्या. अरे कधीतरी प्रश्न विचारत जावा ना स्वतःला. दुसऱ्याला प्रश्न विचारण्यापेक्षा स्वतःच्या या जीवाला, आत्म्याला प्रश्न विचारला पाहिजे. अरे सांग, स्वतःच्या स्वार्थासाठी रोज दुसऱ्याची घरं मोडतोस, स्वतःच्या स्वार्थासाठी रोज लबाड बोलतोस, स्वतःच्या स्वार्थासाठी रोज दुसऱ्याला फसवतोस, स्वतःच्या स्वार्थासाठी रोज रोज हाडाचं काढ करतोस. पण सांग ना, एवढं करून सुद्धा शेवटच्या क्षणाला तुला काय येणार आहे? काहीच येत नाही महाराज. ज्या वतनाचा तुम्ही आम्ही विचार करतो ते वतन तुमच्या आमच्यावर कधीच येत नाही. परमार्थिक वतन तुमच्या आमच्यावर येतं. कमीत कमी गेल्यावरती माणसं म्हणतात लय भारी होतं बरं, आळंदीची वारी करायचं, पंढरपूरची वारी करायचं, एकादश धरायचं, हे रोज गावातल्या पोरांना शिकवायचं, रोज चांगलं बोलायचं. बाबा कधी कुणाचं घर फोडलं नाही, कधी कुणाला वाईट बोललं नाही, कधीच कुणाच्या कशात निंदा झालं नाही, सदैव लोकांवरती परोपकार करत राहिलं. ज्या दिवशी तुमच्या आमच्या बद्दल लोक असं बोलतात ना, त्या दिवशी समजून जायचं तुकोबाचं वतन त्याला कळालं. मरावे परी कीर्ती रूपी उरावे संत लिहितात. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमाचे ओरे, कीर्ती मागे उत्तमाचे ओरे, कीर्ती मागे उत्तमचे मोरे, कीर्ती मागे उत्तमचे मोरे. तुका म्हणे का, तुका म्हणे का, तुका म्हणे का मरणची सरे, हो तुका म्हणे गे, तुका म्हणे गे, तुका म्हणे गे मरण सिताऱ्या. उत्तमाचे ओरे कीर्ती मागे, उत्तमचे मोरे कीर्ती मागे, उत्तमाचे ओरे कीर्ती मागे, उत्तमचे
दुःखाची जनती दुःखाची जनती दुःखाची जनती. तुका म्हणे एका मरणाची सरी आणि उत्तम चौरे कीर्ती मागे. खरं सांगू का, आजच्या अभंगाचा जर अर्थ समजून घ्यायचा असेल तर एकच अर्थ समजून घ्या. ज्याची चांगली कीर्ती पाठीमागं उरली त्याला तुकोबऱ्याचं वतन कळालं. आमची चांगली कीर्ती पाठीमागं उरली पाहिजे हो. कीर्ती तर प्रभू रामचंद्राची पण उरली पाठीमागं. कीर्ती तर राजा रावणाची सुद्धा उरली. पण राजा रावणाचं नाव आजही आम्ही घेत नाही. पण प्रभू रामचंद्राचं नाव घेतल्याशिवाय आम्ही रोज जीवत सुद्धा नाही. याचं कारण काय? चांगलं कर्म करणाऱ्या माणसाची कीर्ती शाश्वत आहे आणि वाईट कर्म करणाऱ्या माणसाची कीर्ती मात्र नश्वर आहे, संपून जाते. ती उरली पाहिजे कीर्ती. लक्ष द्या. मग कुणाची कीर्ती, कुणाचं वतन, कुणाची संपत्ती, कुणाची जहागिरी तुकोबाऱ्या सांगतात. लक्ष द्या. शेवटची फार थोडी मिनिटं माझ्याकडे राहिलेत, मला अभंग संपवायचा आहे. तुकोबा सांगतात, माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, अरे तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा, तुझ्या चरणाची सेवा म्हणजे माझ्या वडिलांचं काय आहे? वतन आहे. बर, तुकोबाऱ्याचं वतन जर देव असेल, तुकोबाऱ्याचं वतन, तुकोबाऱ्याची जहागिरी, तुकोबाऱ्याची संपत्ती जर देव असेल, तर आपली जहागिरी, आपली संपत्ती ना आपलं वतन काय आहे? लक्ष द्या. तुकोबाऱ्याच्या वतनाची वाटणी कधीच होत नाही महिला मंडळ. पण आपल्या वतनाची एकदा वाटणी करून बघा, डोक्यात दगड घालतील लोक. कधी असं ऐकलंय का? वडील गेल्यावरती दोन भाऊ वाटणीला बसले, वाटणीला. लक्ष द्या. आणि पहिला एक नंबरचा भाऊ दुसऱ्या भावाला भांडतोय, बाबा बाबा गेले बरं आपले, पण बाबानं वाचलेली ज्ञानेश्वरी माझीच झाली पाहिजे. लक्ष द्या. ज्ञानेश्वरी माझी झाली पाहिजे, त्याच्यासाठी भांडणारा भाऊ जगात आहे का? वडील गेले आपले, पण तुकोबाची गाथा माझी झाली पाहिजे. तुकोबाच्या गाथेसाठी भांडणारा भाऊ जगात आहे का? वाटणीसाठी. भाऊ भांडल, एक खोली मला कमी का दिली? भाऊ भांडल, और मला दिलेली जमीन सुपीक का नापीक याच्यावरून भांडल. तुकोबा सांगतात, अरे कशासाठी भांडता राजा हो? ज्या गोष्टीसाठी भांडतात त्या गोष्टी एक दिवशी सोडून जायचं कळत नाही. अरे ज्याप्रमाणे सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, त्याचप्रमाणे या वतनामध्ये तुम्हाला उगवायचं आणि तुम्हाला मावळायचं. आधी जवान बरतरार आले कल्पचिताएगा. आवाज क्लिअर कर थोडा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ढल जाएगा. धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. हो ढल जाएगा, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही 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 ढल जाएगा. तू यहाँ मुसाफिर है, ए सलाह फानी है, 4 दिन की ये महिमा तेरी जिंदगानी है. तेरे जिंदगानी है, तेरे जिंदगानी है. तू यहाँ मुसाफिर है, ए सलाह फानी है, 4 दिन की ये महिमा तेरी जिंदगानी है. तेरी जिंदगानी है, तेरे जिंदगानी है. सरजमी सरजेवर कुछ न साथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा. तारी भल्या माणसा ज्या वतनासाठी अहोरात्र झटतोय ना, कधीतरी प्रश्न विचार त्या 50 लाखाच्या माडीला, कधीतरी प्रश्न विचार त्या 2 लाखाच्या बाथरूमला, कधीतरी प्रश्न विचार त्या 62 लाखाच्या गाडीला, कधीतरी प्रश्न विचार त्या 10 एकराच्या बागायती जमिनीला. किती दिवसाची संगत आहे.
जोपर्यंत 3.5 हाताच्या देहात आत्मा आहे तोपर्यंत मुक्काम 50 लाखाच्या माडीत आहे. जोपर्यंत 3.5 हाताच्या देहात आत्मा आहे तोपर्यंत मुक्काम 62 लाखाच्या गाडीत आहे. जोपर्यंत 3.5 हाताच्या देहात आत्मा आहे तोपर्यंत 10 एकराचा उतारा माझ्या नावावरती आहे. मौतन है जमाने को ऐसा ना सिखा डाला, कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला. खाक में मिला डाला, खाक में मिला डाला. मौतन है जमाने को ऐसा ना सिखा डाला, कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला. खाक में मिला डाला, खाक में मिला डाला. याद रख सिकंदर के हौसले भी आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. दोनों हाथ खाली थे, दोनों हाथ खाली थे. भल्या माणसा, कधीतरी राजा रावणाचा इतिहास वाच. अरे राजा रावणा एवढं वतन नाही तुझ्याकडं. अख्खी नगरी सोन्याची आहे राजा रावणाची. बाबा 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातो आहेत त्याच. अख्खी नगरी सोन्याची आहे पण त्याला सुद्धा वतन सोडून जावं लागलं बरं. अवघे विश्व जिंकण्याचा पण जान केला, शेवटी तो सिकंदर खाली हात गेला. खाली हात गेला, खाली हात गेला. अवघे विश्व जिंकण्याचा पण जान केला, शेवटी तो सिकंदर खाली हात गेला. खाली हात गेला, खाली हात गेला. पाहत्या रावणाचे इथे काय हाल झाले, किती मी म्हणणार मातीला मिळाले. मातीला मिळाले, मातीला मिळाले. पाहत्या रावणाचे इथे काय हाल झाले, किती मी म्हणणार मातीला मिळाले. मातीला मिळाले, मातीला मिळाले. इथे मी म्हणणार मातीला मिळाले. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या बरी भले भले मिळाले मातीला, मातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या बरी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या बरी भले भले मिळाले या मातीला. एकदा टाळी वाजवा मारुती दादासाठी. काय पखवाज वाजवलाय हा. सुंदर गायन बाबा हो. ऐक, जगद्गुरु तुकोबाऱ्याचं वतन आणि सामान्य जीवाचं वतन सांगतोय दादा. तुकोबाऱ्याचं वतन शाश्वत आहे, कधी संपणारच नाही. पण आमचं वतन मात्र नश्वर आहे, कधीतरी संपून जाणार आहे. तुकोबाऱ्याचं वतन तुकोबाऱ्या नसताना सुद्धा मोठं होतंय दादा. होतंय का नाही? होतंय का नाही? आता प्रस्थान होईल जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या पालखीचं, होईल का नाही? तुकोबाऱ्याच्या पालखीचं प्रस्थान आहे. देहू गावातून ते पंढरपूर पर्यंत 21 दिवसाची पायीवारी आहे. लाखो भाविक सज्जन श्रद्धाळू त्या पायीवारीमध्ये चालतायत. अरे तुकोबाऱ्यात जाऊन कितीतरी वर्ष, शेकडो वर्ष झालं, पण तरी सुद्धा चालतायत. याचा अर्थ जगद्गुरु तुकोबाऱ्याचं वडिलाचं वतन शाश्वतच आहे. माझी मीरासे, माझी मीरासे. हो हो हो. ही माझी मिरासी, ही माझी मिरासी. हो हो हो. ही माझी मीरासे, ही माझी मीरासे. हो हो हो.
मिरासिका मी तुमच्या समोर सांगितली. आता लक्ष द्या, शेवटच्या 5 मिनिटात तुमच्या आमची मिरासिका सांगतो आणि मग महाराज जय विठ्ठल करूया. ऐका ऐका. तुकोबऱ्याच्या वडिलाची मिरासिका, तुकोबऱ्याच्या वडिलाचं वतन, तुकोबऱ्याच्या वडिलाची संपत्ती म्हणजे देवच आहे. पण आपल्या वडिलाची संपत्ती म्हणजे काय आहे? आपल्या वडिलाची मिरासिका काय आहे? तर प्रपंच आहे. बर कुठपर्यंत साथ आहे हो त्याची? लक्ष द्या, कुठपर्यंत साथ आहे प्रपंचाची? कुठपर्यंत मामा? जोपर्यंत आपल्या प्रपंचात तुम्ही आम्ही काहीतरी देतोय तोपर्यंत प्रपंचातली लोक आपले आहेत. बरं होय, तोपर्यंत आपले आहेत बाबा. एकदा देणं संपवा त्यांच्यासाठी, कोणच आपलं नाही. लक्ष द्या, कोणच नाही आपलं बाबा, कोणच नाही. अरे ज्यांच्या जीवावरती आजकाल तुम्ही आम्ही उड्या मारतो आपल्या लेकरांच्या, कधीतरी अंथरुणावरती खेळून बघा, अंथरुणावरती झोपून बघा. 1-2 महिने उठायला येत नाही आपल्याला, चालता येत नाही, हसता येत नाही, खेळता येत नाही, नुसतं डोळं झाकून पडा 2 महिने. आणि मग त्यावेळेस आपल्या डोळ्याच्या समोर आपली मिरासिका आणा आपली मिरासिका. अरे किती पोरं आपल्यासाठी आपली पोरं होतात हे तेव्हा कळतं जेव्हा बापाचा पाय मोडून बाप 2 महिने खटेवरती पडतो. आई बापाची सेवा ही सगळ्यात मोठी मिरासिका आहे. आई बापाची सेवा करणं ही सगळ्यात मोठी संतती महाराज या जगाच्या पाठीवरती संस्कार आम्हाला सांगून जाते. आणि म्हणून मायबाप आज या काशीत परिवारानं आई वडिलाची सेवा सांगण्यासाठी तुम्हाला इथं बोलवलंय. अभंग तुकोबऱ्याचा गोड आहे. प्रापंचिक जीवनाची मिरासिका तरी काय असते हो? एक जणानं 50 लाखाची माडी बांधली, 2 लाखाचं बाथरूम, त्याला चांदीचा कॉक, 62 लाखाची गाडी, पुढं 10 एकराची बागायत जमीन. छाती ठोकून सांगायचं हे सगळं माझं आहे. महाराज 2 मिनिटात संप. छाती ठोकून सांगायचं हे सगळं माझं आहे, छाती ठोकून बाबा. आणि 15 दिवसानं मला निरोप आला. ज्यानं 50 लाखाची माडी हाताला धरून दाखवली, ज्यानं चांदीचा कॉक हाताला धरून दाखवला, ज्यानं 62 लाखाच्या गाडीत बसून मला एक चक्कर मारली, ज्यानं 10 एकराची बागायत जमीन डोक्यावरती फेटा घालून जो फिरला, तो सगळं सोडून आज निघून गेला. वाईट वाटलं मला मावशी. पळत पळत गेलो. 50 लाखाची माडी तशीच उभा आहे, 62 लाखाची गाडी दारात तशीच आहे. पण त्या 50 लाखाच्या माडीच्या समोर माणसं घोळक्यानं बसली. ज्यांना ज्यांना ह्यानं काय दिलं ते चांगलं म्हणायची, आणि ज्यांना ज्यांना काहीच दिलं नाही ती शिव्या घालायची. ही आमची मिरासिका आहे. ऐका. 2 तासाने एक ॲम्ब्युलन्स आवाज करत आली. 4-5 जण पळत गेली. तेच मड बाहेर काढलं. जसं काढलं तसं 50 लाखाच्या माडीत घातलं. उत्तर द्या, उत्तर द्या. आपल्या जीवनाचं वास्तव सत्य आज तुमच्या गावात सांगणार आहे. जोपर्यंत 3.5 हाताच्या देहात आत्मा आहे तोपर्यंत मुक्काम 50 लाखाच्या माडीत आहे. परत विचारू सुद्धा शकत नाही आपल्या लेकराला बाहेर का ठेवलं. लक्ष द्या. 2 तासाचा वेळ निघून गेला. माणसं म्हणली मडत ताटलं उचला. जसं उचललं तसं 2 लाखाच्या बाथरूम मध्ये चांदीच्या कॉक खाली नेलं. माझा प्रश्न तुम्हाला आहे, उत्तर तुम्ही मला द्यायचंय. कुठं नेलं? अंगणात. विचारा पोराला प्रश्न. अरे चांदीचा कॉक बसवला राजा तुझ्यासाठी. रोज लायबॉयची आंघोळ, रोज क्लिनिक प्लसचा शॅम्पू डोक्याला, आज अंगणात आंघोळ घालतोस. विचारू शकत नाही. ही आमची मिरासिका. माणसं म्हणले आता मड बांधा आणि घेऊन चला म्हणले. जसं उचललं मड तसं 62 लाखाच्या गाडीत घातलं फॉर्च्युनर मध्ये. द्या उत्तर द्या. चौघाच्या खांद्यावरतीच नेलं. 62 लाखाची गाडी तशीच उभा आहे. आणि नेहलो ती नेहलो. लोक म्हणली उसाच्या रानात न्या. पोरगा म्हणला उसाच्या नको, आता 3000 रुपये दर आहे. न्या तर कडवाळाच्या रानात जे फक्त कमरेलाच लागतोय. हे वास्तव आहे बरं. आता प्रश्नाचं उत्तर द्या. शेवटची 2 मिनिटं बाबा. मला कुठं 50 लाखाच्या माडीत घालणार नाहीत. मी बांधाय चालू केली आता. ऐका. मला कुठं 62 लाखाच्या गाडीत नेणार नाहीत. माझी 10 लाखाची आहे. मला कुठं 10 एकराच्या बागायची जमीन, मला 1.5 एकर आहे. पण मला एक कळलं की साधू संताची मिरासिका काय आहे आणि सामान्य जीवाची मिरासिका काय आहे. हे मला कळालं. का कळालं तर माझ्या पंजोबामुळे कळालं.
आणि म्हणून तुकोबा सांगतात वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता लाजकुणा. जगाच्या पाठीवरती किती मोठं व्हायचं, पैसे कमवणारी माणसं निघून जातात बाबा. अरे आज आम्ही नाव घेतो आदर तित्यानं, सन्माननीय अजित दादा गेले निघून. आज म्हणतो बारामती इंदापूर पोरक झालं, पण दादांना सुद्धा जावं लागलं. त्याच मला सांगितलं असतं तुला 80 करोड रुपये देतो पण घेऊन जाऊ नकोस. बाबा सांगितलं असतं का नाही, पण ज्याचं सरलं त्याला जायचं एक दिवशी. लक्ष द्या. आणि म्हणून मायबाप ती मिराशिका समजून घ्या. साधू संतांची मिराशिका एकच आहे, फक्त आईबापाची सेवा आणि फक्त देवाची सेवा. एकदा सगळ्यांनी देवाचा गजर करूया. विठोबा जय ढोबा रघुमा, जय विठोबा रघुमा, विठोबा रघुमा, विठोबा रघुमा, जय ढोबा रघुमा, जय विठोबा रघुमा. ढोबा. माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, थोडं इको. माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणी राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. वंश परंपरा दासमी अंकिता तुका मोकलिता लाजकोणा. उपवास पारणी राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. विठ्ठल 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 विठ्ठल. आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आता लक्ष द्या. शेवटची 5 मिनिटं घेतो, 10 मिनिटं. अभंगाचा मतितार्थ तुकोबा या देवावर भांडण करतायत. आता भांडण करताय म्हणजे काय दगडान काट्याचं भांडण नाही, तुकोबांचं शाब्दिक भांडण आहे. बरं तत्वाचं भांडण आहे बाबा, ते तत्वाचं. आपलं भांडण कधी कधी तत्व सोडून जातं, पण साधू संतांची भांडणं मात्र तत्वात असतात, ती पण देवावर असतात. तुकोबा या देवाला सांगतात, देवा अरे माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटाने, केला भोगवटा आम्हाला गे. देवा तुला वाटत असेल तुझ्या दारात भीक मागायला आलोय, पण भीक नाही बरं. वंश परंपरा दास मी अंकित. विश्वंभर बाबांपासून ते माझ्यापर्यंत हे आमची वंश परंपरा आहे. ही वंश परंपरा मोठी करत असताना माझ्या वाड वडिलांनी उपवास केलं, पारणं केली, तुझी सेवा केली, सगळं तुझ्यासाठी अख्खं आयुष्य घालवलं. प्रपंच कधी मोठा केला नाही, पण परमार्थ मोठा केला. आणि मग महाराज तुकोबा या देवाला सांगतात, उपवास पारणी राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. तुकोबा सांगतात आमच्या वाड वडिलांनी उपवास केलं, पारणं केलं, आणि हा जो वारवंटा आहे खऱ्या अर्थानं राखीला दारवंटा. दारवंटा म्हणजे ते वतन आमच्यासाठी राखलं, कुठलं तर परमार्थ नावाच. आज या कीर्तनासाठी जेवढे जेवढे उपस्थित आहेत सगळ्यांनी समजून जा, प्रपंच करावा लागत नाही, प्रपंच होत असतो. लक्ष द्या, प्रपंच होत असतो, पण परमार्थ मात्र करावा लागतो बाबा. लक्ष द्या, परमार्थ करावा लागतो माणसांना. प्रपंच नावाचं वतन कुणी ना कुणीतरी राखतच आमचं, पण कधीतरी परमार्थ नावाचं वतन राखता आलं पाहिजे. आणि म्हणून आज या काशीद परिवारानं ते वतन राखायचं काम केलेलं आहे. भले आतापर्यंत नसेल सेवा, पण आज त्यांच्या दारात घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. त्याच्यातून मार्मिक सत्य एकच आहे, इथून पुढे तरी परमार्थ आपल्या घराला मिळाला पाहिजे. आणि म्हणून बाबा, ह्या बाबांचं फार मोठं भाग्य आहे बरं. पोंदेवाडीकर या बाबांचं फार मोठं भाग्य आहे. बाबांच्या जाण्यानं परमार्थ घराच्या समोर होतोय. लक्ष द्या, बरोबर ना. आणि मग आई वडील सगळी नाती आम्ही गुंपत असतो. मायबाप, आईचं नातं, वडिलाचं नातं, हे नातं गुंपत असताना जगाच्या पाठीवरती मायबाप ते गुंपता आलं पाहिजे आम्हाला. जगद्गुरु तुकोबा सांगतात, माय बाप केवळ काशी तिना जावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले आणि परब्रह्म उभारिले. हे रोज आमच्या शेतात, लक्ष द्या बाबा, बाबा थांबा, सगळं वाटते फुलं, काय टेन्शन घेऊ नका, पाऊस नाही येणार आज, आला तर कीर्तन झाले होईल. लक्ष द्या,
माय बाप केवळ काशी त्यांना जावे तीर्थाशी पुंडलिके काय केले परब्रह्म उभारिले. रोज आमच्या शेतामध्ये दारी धरणारा आमचा बापच आमचा विठ्ठल आहे. लक्ष द्या. रोज आमच्या घराला वाढवणारी आई रोज सकाळी उठते, सडा रांगोळी काढते, रोज देवाचं भजन करते, रोज देवाच्या समोर बसते, रोज आपल्या लेकरांना सांगते पोरा हो जगताना असं जगा की चार लोकांना म्हटलं पाहिजे हे पोरग कोणाचं आहे. ते संस्कार आमची आई आमच्यावरती देते, तो बाप आमच्यावरती देतो. आणि म्हणून मायबाप वतन राखता राखता बापाचा विश्वास सुद्धा मोठा करता आला पाहिजे. आज वडील गेले बरं, आणि वडील गेल्यावरती आला असेल पाणी जालिंदर दादांच्या. रडले असतील बाळासाहेब दादा, रडले असतील दत्तात्रय दादा, रडले असतील मुक्ताबाई, रडले असतील आमचे पंकज दादा. एका नातूने एका आजोबासाठी काय केलं पाहिजे. 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी तारीख घेतली माझी कीर्तनाची. सांगितलं महाराज खऱ्या अर्थानं आज माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे आणि ती तारीख तुम्हाला घ्यायची आहे. मी सुरुवातीला सांगितलं पंकज दादा आणि आम्ही एकाच सरदाराचे मावळे आहोत, आदरणीय प्रवीण भैयांची. पंकज दादा या जगाच्या पाठीवरती विश्वासानं नाती जोडणारी माणसं लय पाहतो आपण, पण ज्यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही खऱ्या अर्थानं या भागामध्ये राहताय, कार्य करताय, समाजाचं कार्य करताय, परोपकाराचं ते कार्य करत असताना ते अखंडित पुढे जाऊ द्या. तुमच्या डोक्यावरती आदरणीय प्रवीण भैयांचा हात तसाच राहील. आणि म्हणून मायबाप खऱ्या अर्थानं आज आजोबाचं वर्ष श्राद्ध, एका वडिलांचं वर्ष श्राद्ध. वडील गेल्यावरती डोळ्यातनं पाणी वाहतं साहजिक आहे. डोंगराच्या आड गेलेला सूर्य उद्या उगवतो पोंदेवाडीकर, पण मातीच्या आड गेलेला वडील मात्र परत माघारी येत नाही, त्याची मातीच होते. रडावं बापासाठी, लेकीनं रडावं, लेकानं रडावं. का रडावं? चालता चालता पायातली चप्पल तुटली तर आमचा बाप 10 वेळा विचार करतो चप्पल नवीन घ्यायला. करतो. बापाच्या डोक्यात एकच असतो 200 रुपये चपलीला गेल्यावरती पोराची फी कशी भरायची. चालता चालता धोत्राचं पान फाटलं आमच्या बापाचं, कोपरी तुटली हो. कुणीतरी विचारलं ओ बाबा ओ पोरग समाजकारण करतय, राजकारण करतय, एवढं मोठी तुमची संपत्ती आहे, याचा अर्थ पोरग कोपरीला पैसे देत नाही तुम्हाला. बापाचं उत्तर ऐका. जो बाप आपल्या लेकाची कीर्ती पाठीमागं गातो, मोठं करतो, तो बाप असतो. बाप गेल्यावरती जगाच्या पट्टीवरती आपल्याच पोराला मोठं म्हणणारं कोण राहत नाही. बाप सांगतो लेका हो अरे माझं पोरग इतकं मोठं आहे, इतकं मोठं आहे, कोपरीसाठी 1000 रुपये या बापाच्या खिशात घालेल, पण मला मागू वाटत नाही. का तर माझ्या पोराचा प्रपंच मला मोठा करायचा आहे. पोराचा मोठा प्रपंच करणारे आईबाप असतात, आणि तो बाप निघून गेल्यावरती डोळ्यातनं पाणी वाहत. जालिंदर दादा रडला असाल तुम्ही, बाळासाहेब दादा, दत्तात्रय दादा, आला असेल मुक्ताबाईंच्या डोळ्यातनं पाणी. अरे काय नातं असतं एका लेकीचं आणि एका बापाचं. लक्ष दे. प्रत्येक दिवाळीला लेक दारात येते, प्रत्येक दिवाळीला. मुक्तात्या तुम्ही प्रत्येक दिवाळीला येत असाल दारात, पण 70 वर्षाचा 80 वर्षाचा बाप ज्यावेळेस डोक्यावरनं हात फिरवतो ना, त्या दिवशी तुम्हाला कळतं या घराचा आधार म्हणजे आमचा बाप आहे. पण ज्या दिवशी तो निघून जातो, त्या दिवशी ज्या पद्धतीनं घरावरचं छप्पर उडून जातं, त्याचप्रमाणे आधार निघून जातो. कधीतरी आठवा तो दिवस. दिवाळीच्या सणाला पैसे नसतील आमच्या बापाच्या खिशात, कधीतरी स्टँडवरती नेहिला असेल आला असेल आमचा बाप, कधीतरी सासरला घ्यायला आला असतील आमचे वडील, आणि सासरला आल्यावरती सासऱ्याच्या लोकांना सांगितलं असेल ऐका पोरगे घेऊन जाताय. पण दिवाळीचा सण आहे, जावाय दारात आल्यावरती त्याला 1 तोळ्याची अंगठी करा. काय नसतं त्याच्याकडं. फाटलेलं धोतर असतं, फाटलेली कोपरी असती, तुटलेल्या चपल्या असतात, तोंडाची दाढी वाढलेली असते.
पण उम्मीद मात्र असते, जिद्द असते, चिकाटी असते, प्रेम असतं लिकीवरती. जाता जाता बाप सांगतो, जावाय बापू या 1 तोळ्याची काय पण 2 तोळ्याची अंगठी तुमच्यासाठी करतो. वेजानं काढल 10 रुपयानं, पण लिकीसाठी झटतो बाप. खरं सांगू का पोंदेवाडीकर, लय माणसं पाहिली हो मी 9 वर्षात कीर्तन करताना. रोज दुसऱ्याच्या दारातली भांडणं मिटवतात लोक. रोज डोक्यावरती टारची टोपी असती, लोकांच्या अंगात टारचा कपडा असतो, पायात कोल्हापुरी चप्पल असती त्या माणसाच्या. दुसऱ्याच्या दारातली भांडणं मिटवणारी माणसं, त्या लोकांना विसर पडलेला असतो की आपल्या घरचा बाप उपाशी आहे, आपल्या घरची आई उपाशी आहे. ज्याच्या दारातला बाप उपाशी असेल, ज्याच्या दारातली आई उपाशी असेल, समजून घ्या, आई बापाला आपलं करायला शिका. मेल्यावरती किती लोक रडतात व आई बापासाठी. म्हणतात शेवटच्या क्षणाला रडवणारा कीर्तनकार आम्हाला पाहिजे. आई सांगताना, बाप सांगताना रडवणारा. पण रडवणारा कीर्तनकार सांगण्याआधी बाप जिवंत असताना किती वेळा रडलास बापासाठी, लक्ष द्या. किती वेळा रडलास, किती वेळा सांगितलं बाबा तुम्ही आमच्यासाठी हाडाचं काढ, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा केला. किती वेळा बापाचं मुंडकं मांडीवरती ठेवलं, किती वेळा बापाला आलिंगन दिलं, किती वेळा सांगितलं बाबा काय दुखतो तुमचं, सांगितलं का? नाही सांगता येत. आणि म्हणून जिवंतपणे आई बापाला सांभाळा. मेल्यावरती लाखो रुपयाचं वर्षश्राद्ध घालतात लोक, पण जिवंतपणे त्यांची सेवा केली पाहिजे. आणि खरं सांगू का बाबा, तुमच्या दारात डोक्यावरती टोपी असणारी माणसं आता हळूहळू निघून चालले त्या महाराष्ट्रातून. माझं वाक्य प्रकट असेल पण कळायला सोपं आहे. डोक्यावरती टोपी असणारी माणसं या महाराष्ट्राच्या मातीतून निघून चाललेत. आमची शेवटची पिढी आहे. आमच्या या शेवटच्या पिढीनं ती माणसं पाहिली जी माणसं दुसऱ्याच्या सुखदुःखाला आपलं मानत होती. आमच्या पिढीनं पाहिलीत. इथून पुढची पिढी ती नाही पाहणार, अधिकारी साहेब नाही पाहणार. आणि म्हणून ही माणसं जपा ज्यांच्या डोक्यावरती टोपी आहे. महाराष्ट्र मोठा झालेला आहे. आज परिस्थिती भयान आहे महाराष्ट्राची. टीव्ही चॅनल चालू केल्यावरती बातम्या ऐकता तुम्ही. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आग लागलेली आहे महाराज, कशाची तर वासनेची. महाराष्ट्राच्या मातीत आग लागली स्वार्थाची. महाराष्ट्राच्या मातीत आग लागली राजकारणाची. ती आग महाराज इतकी भयानक पेटलेली आहे जाती धर्माची. आणि ती आग विझवायची असेल तर संप्रदाय मोठा करा तुकोबारा यांचा. मला एकानं प्रश्न विचारला, म्हणे महाराज भविष्याची काळजी आहे आम्हाला, माझं पोरगं मला सांभाळेल का नाही मला काय सांगता येत नाही. पोरासाठी एवढी मोठी जमीन घेतली, पोरासाठी बंगला बांधला, पोरासाठी कोटी रुपयाचा बँक बॅलन्स टाकला. मी म्हटलं सगळं केलं तुम्ही, पण पोराच्या गळ्यात माळ घातली ग? तो म्हटला नाही घातली. ह्याचा अर्थ तुम्ही सगळं शून्य केलं. म्हटलं ऐक, अरे कधीतरी आपली पोरं संप्रदायाकडे न्या बाबा. आज तुमच्या गावात गॅरंटी देऊन सांगतोय, जो पोरगा भजनात येतो, जो पोरगा कीर्तनात येतो, जो पोरगा टाळ वाजवतो, जो पोरगा खऱ्या अर्थानं वारी करतो, जो पोरगा एकादश धरतो, जो पोरगा देवाला मानतो, संताला मानतो, तो पोरगा आई बापाला सुद्धा मानतोच. मला प्रश्न केला एक जणानं, म्हणे महाराज तुम्ही मोठं झाल्यावरती कीर्तन करताय, जी टॉकीजला 4-4 वेळा तुम्ही गेला, काय मिळालं तुम्हाला? मी सांगितलं एकच मिळालं, ज्या आई बापांनी माझ्यावरती विश्वास टाकला त्या आई बापाला एक शब्द देईल, शेवटपर्यंत तुमचं पालन पोषण करील, बस याच्या पलीकडे मला काही नको. आणि हीच खरी मिराशी गाय तुकोबारा यांच्या आजच्या अभंगाची. आणि म्हणून मायबाप खऱ्या अर्थाने या काशीत परिवाराकडे तुम्ही आलेला आहे. 1 वर्षापूर्वी बाबा निघून गेले. वर्षश्रद्धा अतिशय सुंदर या ठिकाणी झालेला आहे. आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात. पंकज दादा परत एकदा तुमचे धन्यवाद. समाजामध्ये कार्य करताना असंच कार्य तुमचं मोठं राहू द्या. रक्तदान शिबिर घ्या, आरोग्य शिबिर घ्या, लोकांची सेवा करा. आणि लोकांची सेवा केलेली ना तुमच्या परिवाराला आनंद देऊन जाते. केलेली सेवा ही परिवाराला मोठं करते. केलेली सेवा ही खऱ्या अर्थानं आम्ही गेलो तरी ती सेवा मायबाप निरंतर राहते. ही सेवा करत असताना तुमच्या डोक्यावरती हात सदैव खऱ्या अर्थानं त्या लोकांचा राहील की ज्या लोकांसाठी तुम्ही प्रामाणिक काम करताय. आणि म्हणून मायबाप या ठिकाणी मला कीर्तनासाठी बोलवलं.
अतिशय सुंदर साथ आमच्या गायक मंडळीने दिली. आमचा गोरड दादा, टाळ्या वाजवा दादासाठी. गोड साथ आहे. अतिशय सुंदर साथ आमचे तुकाराम घोगरे महाराज. मारुती दादाचा तर नादच नाही. महाराष्ट्राचे नामवंत पकवाजकार. टाळी वाजवा. आणि सगळ्यात महत्वाचं टाळकरी मंडळी. समजून घेतलं बरं तुम्ही. तुमच्या गावात मी तिसऱ्यांदा आलो आहे. लक्ष द्या. फार सुंदर लोक आहेत तुमचे. अतिशय स्वभावाची चांगले आहेत. तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो विनकरी बाबा. साऊंड सिस्टीमवाले दादा, तुमचंही आभार. गोड सिस्टीम लावली. आणि सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं आज ज्यांचं नाव मोठं होतंय, आजचं झालेलं कीर्तन जर तुम्हाला परत सारखं पाहायचं असेल तर राजमुद्रा चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या सहदेव दादासाठी टाळ्या वाजवा एकदा. फार कमी दिवसामध्ये फार मोठा परमार्थ त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम सहदेव दादा करतायत. सगळ्यांचा आभार मानतो. आणि मायबाप, झालेली शिवा पांडुरंगाच्या चरणावरती ठेवतो आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर दासमी अंकित वंश परंपरा दासमी अंकित वंश परंपरा